हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 24. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. याला जोडूनच पुढचा श्लोक क्रमांक 25. अन्ये त्वेवं जायन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. कित्येक जण ध्यान योगाने, कित्येक जण सांख्य योगाने, तर कित्येक जण कर्मयोगाने स्वतःच आपल्यात आत्मानुभव घेतात. ते अशा प्रकारे न जाणणारे इतरे जण जाणकार अशा दुसऱ्यांकडून श्रवणभक्ती करून त्यानुसार उपासना करून हा भवसागर तरून जातात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाची शारीरिक, बौद्धिक, मानसिक पातळी किंवा क्षमता किंवा जाण ही निरनिराळी असते. एकाला दुसऱ्यासारखे जमेलच असे नाही. प्रत्येकाची आवड निवड, जडणघडण वेगळी असते. यामुळे प्रत्येकाचा स्वभाव निराळा असतो. रोग आणि रोगी पाहून वैद्यबुवांना औषध द्यावे लागते. सरसकट सर्वांना एकाच प्रकारचा इलाज करून गुण येत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्माची उपासना आणि त्यासाठी करावी लागणारी साधना प्रत्येक साधकाला निराळी योजून उपयुक्त होत असते. येथे भगवंत श्रींनी उपासना 4 भागात सांगितलेल्या आहेत. या 4 प्रमुख उपासना अनेक साधना करून साध्य केल्या जातात. तसेच एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केलेली आहे. रोग्याला आपणच औषध घ्यावे लागते. औषध आजारी असलेल्याच्याच पोटात जावे लागते. औषधाची सुई बरे वाटत नसलेल्याच्याच शरीरात खुपसावी लागते. तब्येत बिघडलेल्याच वरच इलाज करावा लागतो. याचप्रमाणे प्रत्येकाला आपणच उपासना आणि साधना करावी लागते. याचा अर्थ प्रत्येकाला आपण स्वतःच उपासना आणि साधना करून परमात्म्याची अनुभूती घ्यावी लागते. याचा अर्थ आपण आणि परमात्मा यांच्यामध्ये अडता नेमून आपल्याला उपयोग होत नाही. अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाने एक छान सोहळा साजरा होतो. आत्मानुभूती मिळत नाही. ध्यानयोग 5व्या आणि विशेष करून 6व्या अध्यायात तसेच 8व्या अध्यायात भगवंत श्रींनी ध्यानयोग सांगितलेला आहे. आपले ध्यान संपूर्णपणे केवळ आत्म्यावरच स्थित करावे. देहादी इंद्रियांचे भान नष्ट करावे. देहादी इंद्रियांचे भान नष्ट करावे त्यासाठी चित्त निरोध साधावा. ध्यानात आपण आपलाच स्वतःचा शोध घ्यायचा आहे. यामधून समाधी साध्य होते. आपल्याला अनुभव येतो. त्यायोगे आपले जीवन आत्ममय, आत्मस्वरूप होते. आपण जीवनाला साक्षी राहून या प्रकृतीची लीला पाहू लागतो. त्यात सहभाग घेणे आपोआप थांबते. येथे घडत असलेल्याचा आपण केवळ आनंद घेत जीवन व्यतीत करतो. सांख्ययोग 2ऱ्या, 4थ्या, 5व्या तसेच 12व्या अध्यायात भगवंत श्रींनी सांख्ययोग सांगितला आहे. आत्मतत्वाने जाणावा. विवेक आणि संयमाने सत आणि असत यांचा निर्णय करावा. आत्मा आणि देह म्हणजेच पुरुष आणि प्रकृती याचे पृथक्करण करावे. आपल्याला आपल्या देहातील आत्म्याची अनुभूती येते. आपल्याला आपल्या देहातील आत्म्याची अनुभूती येते. आपण विदेही होतो.
त्या योगे आपले जीवन केवळ आत्ममय, आत्मस्वरूप होते. आपण जीवनाला साक्षी राहून या प्रकृतीची लीला पाहू शकतो. त्यात सहभाग घेणे आपोआप थांबते. येथे घडत असलेल्याचा आपण केवळ आनंद घेत जीवन व्यतीत करतो. कर्मयोग 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या तसेच 5व्या अध्यायात भगवंत श्रींनी कर्मयोग सांगितलेला आहे. येथील प्रत्येक कर्म आत्मप्रेरणेनेच घडत असते. हे कर्म आत्माच घडवत असतो. जे कर्म घडते ते आत्म्यासाठीच घडत असते. त्यामुळे जे घडते ते संसाराच्या, समाजाच्या हितासाठीच होत असते. त्यामुळे देहाशी तादात्म्य होत नाही. आपल्याला आत्मानुभूती येते. त्यायोगे आपले जीवन केवळ आत्ममय, आत्मस्वरूप होते. आपण जीवनाला साक्षी राहून या प्रकृतीची लीला पाहू शकतो. त्यात सहभाग घेणे आपोआप थांबते. येथे घडत असलेल्याचा आपण केवळ आनंद घेत जीवन व्यतीत करतो. श्रवण योग. ज्यांना वरील ध्यानयोग, सांख्ययोग, कर्मयोग जमत नाही ते श्रवण योगाने आचरण करतात. सद्गुरू जे सांगेल, जसे सांगेल, जेव्हा सांगेल तसे ते अगदी तंतोतंत आचरण करतात. त्यांना स्वतःला मत नसते. सद्गुरूच्या चरणी ते शरण जातात. सद्गुरूवर नितांत श्रद्धा ठेवून ते या भवसागरात खुशाल उडी घेतात. सद्गुरू तारो किंवा मारो, जे काही सद्गुरू करेल ते आपल्यासाठी योग्यच आहे. नव्हे, जे काही सद्गुरू करेल ते आपल्यासाठी श्रेयस्कर आहे याची त्यांना खात्री असते. त्या योगे अशांचे जीवन केवळ आत्ममय, आत्मस्वरूप होते. असे साधक जीवनाला साक्षी राहून या प्रकृतीची लीला पाहू लागतात. त्यात सहभाग घेणे आपोआप थांबते. येथे घडत असलेल्याचा केवळ आनंद घेत साधक जीवन व्यतीत करतात. हरिओम.